बीडच्या मस्ताजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि आवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत। अशातच सोलापूरमध्ये कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलंय। ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून वाल्मिक कराडने प्रत्येक ऊस तोडणी यंत्र मालकाला 8 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय। ही बातमी सविस्तर बघूया। त्याआधी तुम्ही विठाई न्यूज चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। CID कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आलाय। सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांची 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलंय। ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून वाल्मिक कराड यांच्याकडून 140 शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे। प्रत्येक ऊस तोडणी यंत्रमालकांना 8 लाख रुपयांचा गंडा घातलाय। सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यादेवीनगर, सांगली या भागातील ऊस तोडणी यंत्रमालकांची फसवणूक झाली आहे। ऊस तोडणी यंत्रमालक नागणे यांनी अशी माहिती दिली आहे। पैशाची पोती भरून मुंबईत पोच केल्याचं नागणे यांचा आरोप आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सह्याद्री अतिथीगृहावर स्वतः मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याला भेटल्यानंतर पनवेल येथील देविश रेसिडेन्सी इथं 8 लाख रुपये दिल्याचा आरोप नागणे यांनी केलाय। या शेतकऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। वाल्मिक कराडचे निकटवर्तीय जितेंद्र पावले हे पैसे घेतानाचा फोटो समोर आलाय। पैसे मोजण्यासाठी मशीन सुद्धा वापरण्यात आली आहे। या प्रकरणी नागणे आणि इतर शेतकऱ्यांनी आता पोलीस स्टेशन गाठले। या प्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत। माझे नाव दिलीप रामचंद्र नागणे, राहणार उपरी, तालुका पंढरपूर। माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन, ऊस तोडायचे यंत्र आहे माझ्यापाशी आणि अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आम्हाला स्वतःला म्हणला, तुम्हाला 36 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळवून देतो, त्यापोटी आम्हाला 8 लाख रुपये तुम्ही द्या। 8 लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्याने फसवणूक करून 140 लोकांचे त्याने 8 लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं, गोळा करायला लावलं आणि आमच्या घरी उपरीला आमचे नर्सरी आहे, नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले। 140 लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे, ऑनलाईन अजिबात नको म्हणले, रोख पैसे द्या, ऑनलाईन आम्हाला चालणार नाही। आम्ही पूर्ण दोघांनी पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून, पोती शिवून, गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या अतिथीगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले। मग त्यानंतर आम्ही मला अनुदान कधी येते म्हणून असं त्याने बरेच दिवस आम्हाला 1 महिना 2 महिन्यात चालवले। 2-3 महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आम्हाला अनुदान काय आम्हाला मिळत नाही, आमचे पैसे परत द्या। मग असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हणलं या बीडला। आम्ही बीडला गेलो। बीडला गेल्यानंतर आम्ही सगळे एकत्र गेलो, 140 लोक गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे माधुरशेत म्हणले आणि आमच्या लोकांना हाणमार करायला आणि हाणमारल्यामुळे आम्ही त्यांच्या हाणमारीच्या भीतीप्रमाणे भीतीपोटी आम्ही निघून पळून आलो। आम्हाला एवढीच आता अपेक्षा आमची की आमचे पैसे परत मिळावा, एवढीच आमची विनंती आहे। ह्या वर्षीच आहे, आत्ता एक 8 महिने झाले, 8 महिने पैसे देऊन 8 महिने झाले। आज दिलीप रामचंद्र नागणे, राहणार उपरी यांचा माझ्याकडे अर्ज आलेला आहे। त्या अर्जात त्यांनी सांगितले की वाल्मिक कराड, त्याच्यानंतर जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांनी ऊस कापणीचं जे हार्वेस्टर आहे ते हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी अनुदान मिळवून देतो असं म्हणून 140 लोकांकडून प्रत्येकी 8 लाख याप्रमाणे त्यांनी रुपये घेतलेले आहेत। ते सगळे पैसे त्यांनी या ठिकाणी जमा केले त्यांच्या गावी उपरी या ठिकाणी आणि नंतर उपरी या ठिकाणी जमा केले आणि एकत्रित घेऊन ते मुंबईला अतिथीगृह आहे, सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी त्यांनी पैसे दिल्याचा अर्जात उल्लेख आहे। आता या घटनेचं घटनास्थळ हे पैसे देण्याचं घटनास्थळ हे मुंबई आहे, त्याच्यामुळं आणि आमच्याकडे प्रथम त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि हा गुन्हा आहे म्हणजे मोठा आहे, 1 करोडपेक्षा जास्तीचा आहे। त्यामुळे 420 सारखा गुन्हा यामध्ये होऊ शकतो जर समजा त्यांनी पुरावे आमच्याकडे दिले तर। आम्ही त्यांना विचारलेलं आहे की तुमच्याकडे काही पुरावे आहेत काय,
सध्या त्यांच्याकडे काही पुरावे नाहीत. त्यांनी जर पुरावे सादर केले, आम्ही आधी चौकशी करू त्याची. पुरावे सादर केले तर ते सगळे पुरावे यामध्ये घेऊ, आमच्या वरिष्ठांना ते अर्ज पाठवू आणि त्यांनी जर मंजुरी दिली त्याला गुन्हा दाखल करायची, तर या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाईल आणि गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी यांनी पैशाचा व्यवहार केलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवलं जाईल.